हॅलो नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना। तर आज मी एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे सेल्फ केअर रूटीनवरती, जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये खूप खूप गरजेचं आहे आणि खूप उपयोगी पडेल अशाच काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आवडला तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्रायबर शाउटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या, मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती नक्की घेईल। तर चला व्हिडिओला क्विकली सुरुवात करूया। सगळ्यात पहिली जी टिप्स आहे ती गरम पाण्यानं चेहरा न धुणे। कारण गरम पाण्यानं चेहरा धुतल्यामुळं काय होतं की चेहरा जास्त अतिसेन्सिटिव्ह होतो आणि अतिसेन्सिटिव्ह चेहरा झाल्यामुळे चेहऱ्यावरती भरपूर सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, जसं की चेहऱ्यावरचं तेल उडून जाणं, चेहऱ्यावरती नैसर्गिक तेज न राहणं। यासाठी काय करायचं की जास्त गरम पाणी आपल्या चेहऱ्यावरती न वापरता आपण कोमट पाणी किंवा मग थंड पाण्याचा वापर आपण चेहरा धुण्यासाठी केला पाहिजे। आंघोळ करताना आपण बाकी जे पूर्ण अंग असतं आपलं ते तिकडे आपण गरम पाणी वापरलं तरी सुद्धा चालतं, पण चेहऱ्यासाठी आपण नेहमी कोमट पाणी किंवा थंड पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे चेहऱ्यावरची जी काही आपल्या नैसर्गिक तेज चमक आहे ती निघून पण जाणार नाही आणि आहे ह्या परिस्थितीमध्ये तशीच टिकून राहील। यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करायचा। आणि कधी कधी काय होतं ना की गरम पाण्यामुळे आपण चेहरा जेव्हा धुतो किंवा चेहऱ्यावरती गरम पाणी जेव्हा फवारतो त्यावेळेस पाण्याचं तापमान इतकं जास्त असतं ना की ते चेहऱ्यावरती आपल्या परिणाम करू शकतं। कारण म्हणजे कोणत्या स्वरूपात तर चेहऱ्यावरती जास्त ॲक्नेचा प्रॉब्लेम किंवा पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम किंवा मग चेहऱ्यावरती जास्त जसं पिंपल्सचा प्रॉब्लेम येऊ शकतो। त्याच्यामुळे आपण गरम पाण्याचा वापर अजिबात सुद्धा करायचा नाही, नेहमी कोमट पाण्याचाच आंघोळ करताना वापर करायचा चेहरा धुण्यासाठी। तर ही झाली पहिली टिप्स। आता दुसरी टिप्स, दररोज आपण SPF वापरलं पाहिजे। आता SPF म्हणजे काय, तर SPF म्हणजे सनस्क्रीन। तर सनस्क्रीन आपण डेली वेअरमध्ये आपण वापरलीच पाहिजे। आपलं जे स्किन केअर आहे त्याच्यामध्ये आपण SPF ठेवलंच पाहिजे। SPF वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती खूप सारे फायदे होतात। आपण घरात असो बाहेर असो तरी पण आपण SPF हे वापरलं पाहिजे। घरामध्ये असतो त्यावेळेस आपण SPF 30 वापरलं पाहिजे आणि बाहेर जेव्हा आपण जातो त्यावेळेस SPF 50 आपण वापरलं पाहिजे। त्याच्यापेक्षा जास्त SPF 50 प्लस 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 असं जर असेल तर खूपच चांगलं आहे आपल्या स्किनसाठी। आणि जे सूर्याची जे अतिनील किरणं असतात, अल्ट्राव्हायोलेट किरण असतात, ते डिरेक्टली आपण घरात जरी असलो तरी घरामध्ये आपल्या स्किनवरती त्या रिफ्लेक्शन पडत असतं। त्याच्यामुळे मग आपण घरामध्ये सुद्धा SPF वापरायला अजिबात विसरायचं नाही आणि बाहेर जेव्हा जातो त्यावेळेस तर भरपूर सारे SPF आपण लावूनच बाहेर जायचं। हातापायांना सुद्धा SPF लावून बाहेर जायचं, म्हणजेच टॅन पण होत नाही आणि चेहरासुद्धा आपला टॅन दिसत नाही। त्यासाठी SPF वापरणं गरजेचं आहे। आणि आता तर खूप सारा कडक उन्हाळा चालू झालेला आहे आणि ऊन म्हटलं की टॅन येतच आणि उन्हाळा सुरू झाल्यानंतर भरपूर साऱ्या जणींना बीचेसवरती जातात किंवा मग असं थंड हवेच्या ठिकाणी जातात किंवा मग समुद्राच्या ठिकाणी जातात। तर त्यावेळेस तुम्ही SPF न्यायला अजिबात सुद्धा विसरायचं नाही, SPF वापरायला विसरायचं नाही। भरपूर सारे SPF लावायचं, म्हणजे आपली स्किनसुद्धा चांगली राहते आणि काहीच प्रॉब्लेम होत नाही। थोडीफार नॉर्मली तर होणारच असं बाहेर बीच साईडला गेल्यानंतर, पण तरीसुद्धा आपण आपल्या स्किनची काळजी जर अशी घेतली तर आपली स्किनसुद्धा चांगली राहील आणि आपल्याला जास्त म्हणजे काही जास्तच जर आपल्या स्किनवरती प्रॉब्लेम झाला तर घरच्या घरी आपल्याला काही गोष्टी करण्याची गरज पण भासणार नाही। यासाठी SPF आपल्याबरोबर ठेवणं गरजेचं आहे। आणि खूप छान छान क्वालिटीची खूप छान छान ब्रँडचे SPF बाजारामध्ये अवेलेबल आहेत। जास्त करून तुम्ही ट्रिपल+ वालेच SPF तुम्ही वापरा, खरंच खूप चांगले आहेत ते SPF। मी वापरते ते भरपूर साऱ्या प्रकारचे मी SPF वापरलेले आहेत। लॅक्मेचं वापरलेलं आहे, परत आत्ता सध्या जे मी वापरते ते द डर्माकोचं सनस्क्रीन आहे आणि हे सनस्क्रीन आहे ते खरंच खूप छान आहे। आणि आता तर उन्हाळा चालू आहे, समर चालू आहे, त्याच्यामुळे तर हे सनस्क्रीन वापरणं बेस्ट आहे। तुमची ऑइली स्किन असू द्या, ड्राय स्किन असू द्या, कॉम्बिनेशन स्किन असू द्या, तीनही स्किन टाईपवाल्यांसाठी हे सनस्क्रीन खरंच खूप बेस्ट आहे। आणि जितके कोणते मी सनस्क्रीन वापरलेले आहेत त्याच्यापेक्षा मला हे सनस्क्रीन खरंच खूप बेस्ट वाटतं, कारण ह्याच्यामध्ये ना 1% हायलुरॉनिक सनस्क्रीन ॲक्वा जेल आहे आणि ते आपल्या स्किनवरती खूप छान प्रकारे वर्क करतं। कारण आहे ना हे खूप छान प्रकारे आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि ब्लू लाईट प्रोटेक्शनपासून पण वाचवण्याचं काम करत असतं। आणि ह्याच्यामध्ये विटॅमिन E असल्यामुळे आपल्या चेहऱ्यासाठी तर खरंच खूप फायदेशीर आहे। आणि हे एकदम फ्रेग्रन्स फ्री आहे, त्याच्यामुळे तुम्ही
हे सनस्क्रीन नक्कीच वापरू शकता. मला तर खूप आवडतं हे सनस्क्रीन आणि माझ्या स्किनला आहे ना परफेक्ट मॅच झालेला आहे. प्रत्येकाच्या स्किन टाईपनुसार सनस्क्रीन तुम्ही वापरायला हवं. आता मी हे वापरते म्हणजे तुमच्या स्किनला हे सूट होईल असं नाही. तर तुमच्या स्किनला जे सूट होतं तेच तुम्ही वापरा. कारण मी भरपूर सारे सनस्क्रीन वापरल्याच्या नंतर मला समजलं की हे माझ्या स्किनला छानपैकी सूट होते. त्याच्यामुळे मी हे वापरायला स्टार्ट केलेलं आहे आणि खरंच खूप छान आहे. चेहरा आपला ब्राईट करायला देखील मदत करतं. त्याच्यामुळे मला खूप आवडतं हे सनस्क्रीन. तर सनस्क्रीन वापरल्यामुळे काय फायदे होतात, जे पिगमेंटेशन येतं, वांग येतं, काळे डाग येतात, चट्टे येतात, पुरळ येतात, पिंपल्स येतात, ह्या सगळ्यांपासून सुटका मिळते आणि आपली जी स्किन टॅन होत असते ना त्याच्यापासून सुद्धा वाचवण्याचं काम सनस्क्रीन करत असतं. त्याच्यामुळे SPF वापरायला अजिबात सुद्धा विसरायचं नाही. तर आता तिसरी जी गोष्ट आहे ती भरपूर जणींना माहीत देखील असेल आणि भरपूर जणींना माहिती देखील नसेल. तर ती तिसरी गोष्ट अशी आहे, स्किन केअर केल्यानंतर कधीही ब्रश करायचा नाही. स्किन केअर करण्याच्या अगोदरच ब्रश करायचा. कारण स्किन केअर केल्यानंतर ब्रश केल्यानंतर खूप सारे म्हणजे आपल्या स्किनवरती ना इफेक्ट जाणवतात. कारण ना मी भरपूर जणींना बघितलेलं आहे की अगोदर त्या चूळ भरतात आणि नंतर मग बेड घेतात आणि त्याच्यानंतर मग स्किन केअर करायला घेतात. पण तसं न करता तुम्ही अगोदर ब्रश करा. कारण ब्रश केल्यामुळे काय होतं, जे आपल्या दातामध्ये जे घाण अडकलेली असते, जे बॅक्टेरिया असतात ना ते सगळे निघून पण जातात आणि आपल्या स्किनला काहीही इन्फेक्शन होत नाही. आणि जर आपल्या दातामध्ये जर बॅक्टेरिया असतील आणि ते पुअर ओरल हायजीन आपल्या स्किनवरती पसरू शकतात. जे बॅक्टेरिया असतात ते पसरू शकतात. त्याच्यामुळे स्किन केअर करण्याच्या अगोदरच आपण ब्रश करायला पाहिजे. अगोदर आपण ब्रश करायचा आणि त्याच्यानंतरच आपण चेहरा धुवायचा. कारण ना त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती बॅक्टेरियासुद्धा पसरणार नाहीत आणि चेहरासुद्धा आपला चांगला राहील. तर मी भरपूर जणींना बघितलेलं आहे, अगोदर त्या उठल्यानंतर चूळ भरतात. चूळ भरलं की लगेचच चहा वगैरे घेतात आणि त्याच्यानंतर मग बाकीचं स्किन केअर काय असेल ते करतात. पण तसं न करता अगोदर तुम्ही तुमचं स्किन केअर करा आणि त्याच्यानंतरच बाकीची जी काही कामे असतील ते तुम्ही करू शकता. तिसरी जी गोष्ट आहे ती आपली स्किन नेहमी आपण क्लीन आणि एक्सफोलिएट केली पाहिजे. आता एक्सफोलिएट म्हणजे काय? आपल्या स्किनवरती आपण आठवड्यातून 3 वेळा तरी एक्सफोलिएट केलं पाहिजे. आपली स्किन छानपैकी अशी आपण स्क्रब केलं पाहिजे आपल्या स्किनला. स्क्रब केल्याने खूप सारे फायदे होतात. आपल्या चेहऱ्यावरचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप छान प्रकारे होतं आणि चेहऱ्यावरती एक प्रकारचा नैसर्गिक ग्लो यायला मदत करतं. त्याच्यामुळे तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा हार्डली केलं तरी सुद्धा चालतंय आणि डेली अजिबात स्क्रब करू नका. डेली स्क्रब केल्यामुळे चेहऱ्यावरती प्रॉब्लेम्स येऊ शकतात. कारण ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांच्या स्किनवरती लवकर प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही डेली करू नका. आठवड्यातून 3 ते 4 वेळा केलं तरी चांगलं आहे. त्यासाठी तुम्ही आठवड्यातून 4 वेळा तुम्ही नक्की करू शकता. तर जर आपली स्किन म्हणजे अशी क्लीन किंवा एक्सफोलिएट जर केलेली असेल तर आपण जो कोणता मेकअप करणार असेल ना तर तो मेकअपसुद्धा खूप छान बसतो आणि आपण जे कोणते मेकअपचे प्रोडक्ट वापरतो ना त्याचा परिणामसुद्धा आपल्या स्किनवरती होत नाही. आता काही काही वेळा काय होतं, आपण आपलं स्किन केअरच व्यवस्थित नाही केलं तर आपल्या स्किनवर मेकअपसुद्धा छान दिसत नाही आणि जे कोणते प्रोडक्ट वापरतो ना त्याचासुद्धा साईड इफेक्ट आपल्या स्किनवरती होतो. कारण मी अनुभवलेलं आहे स्वतः. त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत हे शेअर करते. कारण आहे ना ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे, स्क्रब करणं. आपल्या चेहऱ्यावरती आपण स्क्रब हा केलाच पाहिजे. स्क्रब केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जी मृत त्वचा असते, ज्या मृत पेशी असतात त्या सगळ्या निघून जातात. डेड स्किन असते ती निघून जाते. त्याच्यामुळे ना आपली स्किन एकदम तुकतुकीत आणि छान राहण्यासाठी आपण हे स्क्रब केलं पाहिजे. जर आपण हे स्क्रब केलं तर सगळे आपल्या चेहऱ्यावरचं जे पिगमेंटेशन असेल, म्हणजे घाण, धूळ किंवा मग इम्प्युरिटीज असेल ती सगळी निघून जाते आणि चेहरा एकदम क्लिअर होतो आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आपला चेहरा छान दिसतो आणि जो कोणता मेकअप आपण करेल तो मेकअपसुद्धा आपल्या स्किनवरती छान बसतो. त्याच्यामुळे आपली स्किन नेहमी क्लीन आणि एक्सफोलिएट करायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही. तर आता घरगुती स्क्रबसुद्धा भरपूर सारे आहेत. घरगुती स्क्रबमध्ये तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता, तुम्ही बेसन पीठ वापरू शकता. असं तुम्ही वापरून घरच्या घरी स्क्रब करू शकता. खूप छान प्रकारे स्क्रब करता येतं. जर तुम्हाला बाहेरून स्क्रब आणायची म्हणजे इच्छा नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही घरच्या घरी अशा गोष्टीसुद्धा तुम्ही वापरून स्क्रब करू शकता. आणि ओठांचं स्क्रब करण्यासाठी तुम्ही टोमॅटो घेऊ शकता. टोमॅटोवरती साखर पेरून तुम्ही तुमच्या लिप्सवरती स्क्रब करू शकता. जेणेकरून तुमच्या लिपवरती जे काही पिगमेंटेशन असेल ते सगळं निघून जाईल
आणि एका ह्याच्यात निघून जात नाही, ते दररोज तुम्हाला करावं लागेल, तेव्हा तुमचे ओठ चांगले होतील. तरच तुम्हाला तो फायदा मिळेल. तर असं तुम्ही घरच्या घरी एक्सफोलिएट करू शकता. तर मी भरपूर साऱ्या गोष्टी DIY गोष्टी घरच्या घरी करत असते आणि मला रिझल्ट जाणवलेला आहे. त्याच्यामुळे म्हटलं की स्किन केअर टिप्स ज्या मी फॉलो करते, ज्या एकदम सहज आणि साध्या आणि सोप्या आहेत, त्या तुमच्यासोबत शेअर कराव्या म्हणून मग मी आज हा व्हिडिओ आणलेला आहे. आणि मलाही वाटतं की तुमची स्किन खूप छान दिसावी, तुम्ही पण खूप छान दिसावं. तुम्ही पण घरच्या घरी अशा गोष्टी केल्या पाहिजे. गृहिणींना दुपारच्या वेळेला थोडा का होईना वेळ मिळत असतो, त्यांनी आपल्या त्वचेसाठी थोडासा वेळ तरी दिलाच पाहिजे. आणि एक्सफोलिएट तुम्ही नुसतं चेहऱ्याचं नाही तर पूर्ण शरीराचं सुद्धा तुम्ही एक्सफोलिएट करू शकता, जेणेकरून आपली जी त्वचा आहे आणि आपल्या शरीरातला त्वचा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ती जर आपण छान ठेवली तर आपण छान दिसणार पण आहोत. आणि चांगलं आहे ना, आपण जर एक्सफोलिएट केलं तर आपलं शरीरसुद्धा चांगलं राहणार आहे. त्यासाठी एक्सफोलिएट नक्की करा. तर 5वी जी गोष्ट आहे ती आपला चेहरा, आपली स्किन आणि आपली बॉडी एकदम क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजे एकदम छान असणं गरजेचं आहे आणि फ्रेश दिसणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमची बॉडी छानपैकी तुम्ही ठेवू शकता आणि फेसवॉशने तुमचा चेहरासुद्धा तुम्ही छान प्रकारे क्लीन करू शकता. आणि बाजारामध्ये खूप साऱ्या प्रकारचे फेसवॉश आहेत. जे तुमच्या स्किनला सूट होते तो फेसवॉश तुम्ही वापरू शकता. तर माझ्या स्किनला 2 ते 3 प्रकारचे आता सध्या तरी फेसवॉश खूप छान प्रकारे सूट झालेला आहे. एक हिमालयाचा आहे आणि एक मामाअर्थचं आहे. तर मला ना खूप आवडतात हे फेसवॉश आणि माझ्याकडे आहे सुद्धा ते फेसवॉश. डेली मी यूज करते ते फेसवॉश. कधीही चेहऱ्याला सोप वापरायचं नाही. सोप वापरल्यामुळं काय होतं की चेहरा आपला अजूनच ड्राय पडतो आणि नंतर मग चेहरा चांगला दिसत नाही. चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या येण्याचं प्रमाण पण वाढतं. त्याच्यामुळे सोप अजिबात चेहऱ्याला वापरायचं नाही. बाकीच्या इतर अवयवांना किंवा आपलं जे बाकीचं शरीर आहे त्याच्यासाठी तुम्ही सोप वापरू शकता, पण चेहऱ्यासाठी तुम्ही फेसवॉशच वापरायचा. फेसवॉश वापरल्यामुळे चेहरा आपला छान क्लिअर होतो, तुकतुकीत पण होतो आणि चेहऱ्यावरची जी काही इम्प्युरिटीज असते, धूळ असते, डर्ट असते, ते सगळी निघून जाते आणि चेहरा क्लिअर होतो. आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्याला, आपल्या बॉडीला मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही. मॉइश्चराईज करायला विसरायचं नाही, जेणेकरून आपली त्वचा एकदम छान आणि तुकतुकीत राहील. यासाठी मॉइश्चराईज करणं गरजेचं आहे. तुम्ही बॉडीला जरी तुम्हाला करायला वेळ नसेल, तरीसुद्धा तुम्ही चेहऱ्याला मॉइश्चराईज करायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही सकाळी अंघोळ झाल्यानंतर 3 मिनिटांच्या आतमध्ये तुमचा चेहरा मॉइश्चराईज केला पाहिजे आणि दिवसातून 2 ते 3 वेळा तरी फेसवॉश तुम्ही केला पाहिजे. आणि रात्री झोपण्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही जे कोणतं स्किन केअर करता त्या स्किन केअरमध्ये तुम्ही मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं असतं. त्यामुळे तुमचा चेहरा, तुमची बॉडी तुम्ही मॉइश्चराईज करणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही मॉइश्चराईज नक्की करा. त्यामुळे तुमची स्किनसुद्धा खरंच खूप छान आणि प्लम्पी आणि खूप खूप नॅचरली ग्लो करेल, जर तुम्ही असं छानपैकी स्किन केअर ठेवलं तर. आता 6वी गोष्ट जी आहे ती आपला पिलो किट. तर पिलो किट म्हणजे काय, तर आपल्या उशीचा कवर. तर उशीचा कवर नेहमी आपला क्लीन असला पाहिजे, नेहमी धुतला गेला पाहिजे. कारण पिलो किटमुळे सुद्धा खरंच खूप खूप प्रॉब्लेम येऊ शकतात आणि खूप सारे आपल्या स्किनला, आपल्या हेअरला प्रॉब्लेम होऊ शकतात. काही वेळा काय होतं ना, की आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस आपल्या केसांमध्ये खूप सारी धूळ, डर्ट आणि खूप सारं पोल्युशन जमा झालेलं असतं आणि त्यावेळेस आपण काय करतो, जेव्हा आपण घरी येतो आणि घरी आल्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळेला झोपतो, त्यावेळेस आपले केस जेव्हा त्या पिलोवरती किंवा मग जे आपण उशीचा कवर किंवा मग आभऱ्या असं बोलतो, तर त्याला लागतं ते आणि त्याला लागल्यानंतर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि त्यामुळे काय होतं ना, की आपण जेव्हा झोपतो पिलो कव्हरवरती, तर म्हणजे उशीवरती जेव्हा झोपतो त्यावेळेस आपले केस आपल्या आपसुकच आपल्या चेहऱ्यावरती लागतात आणि चेहऱ्यावरती जर ते केस लागले आणि उशीलासुद्धा किंवा आपलं जे पिलो किट असतं त्यालासुद्धा लागतं, जे धूळ, डर्ट, पोल्युशन असतं ते त्याला लागतं. तर तेच आपण जेव्हा असं झोपतो त्यावेळेस आपल्या गालांवरती म्हणजे आपल्या स्किनवरती ते सगळं लागत असतं आणि त्यामुळे ना खूप सारे पिंपल्सचे प्रॉब्लेम येऊ शकतात, ॲक्नेचा प्रॉब्लेम होऊ शकतो, खूप साऱ्या गोष्टी होतात आणि खूप साऱ्या मुली ह्यातून गेलेल्या आहेत, काही जात आहेत. त्यांच्यासाठी खरंच खूप ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही तुमचं जे पिलो कवर आहे ना, ते वेळच्या वेळी क्लीन करत जा, वेळच्या वेळी धुवत जा.
तेव्हा कुठे तुमची जी स्किन आहे ना ती सुद्धा चांगली राहील आणि स्किनवरती काहीच प्रॉब्लेम होणार नाही. कारण मी भरपूर जणींना बघितलेलं आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती ना ॲक्नेचा प्रॉब्लेम खूप असतो. परत पिंपल्सचा प्रॉब्लेम खूप असतो. खूप त्यांची स्किन अशी खराब झालेली असते. काही-काहींनी तर इतकं म्हणजे भयंकर मी पाहिलेलं आहे. त्यांच्या गालांवरती असे खड्डे-खड्डे पण आहेत. काही जणी अशी नखाने पिंपल्स वगैरे फोडतात. पण तसं न करता तुम्ही जर योग्य स्किन केअर केलं, तर तुमची स्किनसुद्धा खरंच चांगली राहणार आहे आणि तुम्ही जर असं पिलो कव्हर तुमचा क्लीन केला वेळच्या वेळी, तर तुमची स्किनसुद्धा चांगली राहील. जेव्हा तुम्ही पिलो वापरता त्यावेळेस तुम्ही ना सॅटिनच्या पिलो कव्हर वापरल्या पाहिजे. त्याने काय होतं ना, की जे कोणते आपल्याला प्रॉब्लेम होतात ना, ॲक्नेचे प्रॉब्लेम, पिंपल्सचे प्रॉब्लेम, तर हे सगळे प्रॉब्लेम्स ना होत नाहीत. कारण आहे ना, आपण जर हे सॅटिनचे कव्हर वेळच्या वेळी म्हणजे दररोज जर धुतले गेले तर अतिउत्तमच आहे. आणि जर तुम्हाला दररोज धुणं होत नसेल तर 2 दिवसाच्या फरकाने धुतलं तरीसुद्धा चालतं. पण पिलो कव्हर नेहमी स्वच्छ ठेवा. त्यामुळे तुमची स्किन, तुमचे हेअर खरंच खूप छान राहतील. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला 2-3 पॉईंट सांगितले. ते सारे स्किन केअरवरतीच होते. आणि जसं की हायड्रेशन, आपल्या चेहऱ्याला हायड्रेशन मिळणं खरंच खूप गरजेचं असतं. आणि जर आपल्याला चेहऱ्याला हायड्रेशनच मिळालं नाही तर कसं होणार? आता समजा ही आहे जमीन आणि ही जमीन आहे. ह्या जमिनीवरती एक रोपटं लावलेलं आहे आपण आणि त्या रोपट्याला आपण वरूनच पाणी घालतोय आणि आतमधून त्याला काहीही पोषण मिळत नाहीये. मग ते रोपटं फुलणार कसं ना? फुलणारच नाहीये ते रोपटं. त्याच्यामुळे तसंच आपल्या स्किनचं देखील आहे, आपल्या शरीराचं पण आहे. जर आपण वरून नुसतेच प्रोडक्ट अप्लाय करतोय, घे सनस्क्रीन, घे मॉइश्चरायझर, घे मेकअपचे प्रोडक्ट, नुसतं वरूनच आपण प्रोडक्ट अप्लाय करतोय आणि आतून आपण काहीच घेत नाही, तर त्याचा फायदा होणारच नाही ना आपल्या शरीराला. त्याच्यामुळे आतून सुद्धा आपण असे काही घटक खाल्ले पाहिजे, असे काही आपल्या शरीराला जे कोणते पोषक घटक असतात ते मिळाले गेले पाहिजेत. जसं की पाणी पिणं. पाणी पिणं तर आपल्या शरीराला किती गरजेचं आहे. दिवसातून आपण 1.5 ते 2 लिटर तरी पाणी गेलंच पाहिजे आपल्या शरीरामध्ये. आणि आता तुम्ही म्हणताल की 1.5 ते 2 लिटर पाणी मी तर आता सहज बसल्या-बसल्या पिऊ शकतो. पण तसं नाही, तसं करायचं नाही. दिवसभरात तुम्ही थोडं-थोडं पाणी प्यायचं. म्हणजे ग्लासभर जरी पाणी पिला तरीसुद्धा चांगलं आहे. डायरेक्ट तुम्ही एकदमच सगळं पाणी पिऊ नका. त्यामुळे दुसरा प्रॉब्लेम म्हणजे भरपूर सारे प्रॉब्लेम्ससुद्धा तुम्हाला उद्भवू शकतात. आणि पाणी पिल्याने ना खरंच खूप फायदे होतात. जे काही आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन असतात ते आपल्या आपल्या शरीरातून आहे ना बाहेर जायला मदत करतात किंवा लघवीद्वारे सुद्धा बाहेर पडायला मदत करतात. त्याच्यामुळे ना पाणी पिणं खरंच खूप गरजेचं असतं. आणि चेहरासुद्धा आपला फ्रेश राहतो, स्किनसुद्धा आपली चांगली राहते. कोणताही आपल्या शरीराला प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यामुळे पाणी आपण जास्त पिलं पाहिजे. आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण पाण्याचा इंटेक जास्त ठेवला पाहिजे. तर आता पाणी पिण्याच्या सुद्धा वेळा असतात. पाणी पिण्याची सुद्धा एक वेळ असते. सकाळी उठल्या सुद्धा आपण पाणी पित असतो. तर ते पाणी पिणं सुद्धा खरंच खूप गरजेचं असतं. जी आपल्या तोंडामध्ये म्हणजे आपल्या तोंडामध्ये जी लाळ असते ना ती आपल्या पोटात जर गेली तर आपलं पोटामध्ये जे काही टॉक्सिन असतात ना ते सुद्धा बाहेर पडायला मदत होते. आणि स्किनसुद्धा आपली छान राहते. त्यासाठी तुम्ही सकाळच्या वेळेला सुद्धा पाणी पिलं पाहिजे. रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्ही अर्धा ते पाऊण तास अगोदर पाणी पिऊनच झोपलं पाहिजे. ते पण कोमट पाणी पिऊन झोपलं पाहिजे. जेवताना कधीही पाणी प्यायचं नाही. जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायचं किंवा 1 तासाने पाणी पिलात तर चांगलंच आहे. ह्या अशा वेळा पाणी पिण्याच्या ठरवलेल्या आहेत किंवा ठरवून दिलेल्या आहेत. तर त्यावेळा आपण पाळल्या पाहिजे. तेव्हा कुठे आपली स्किन, आपलं शरीर हे चांगलं राहू शकतं. आणि स्किन पण आपली छान हेल्दी आणि हायड्रेटेडसुद्धा राहू शकते. पाणी जास्त पिल्यामुळे आपली स्किन हायड्रेट राहते. कारण मी अनुभवलेलं आहे. मी पहिलं जास्त पाणी पीत नव्हते, पण आता खूप जास्त पाणी पिते मी. आणि पाणी पिलेल्याचे खरंच खूप फायदे असतात आपल्या शरीराला. त्याच्यामुळे पाणी प्यायला अजिबातसुद्धा तुम्ही असं चुकवायचं नाही किंवा कंटाळा करायचा नाही. खूप चांगलं असतं पाणी पिणं. आणि जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा तर आपण पाणी पितोच. पण जेव्हा आपल्याला तहान लागत नाही तरीसुद्धा आपण थोडं-थोडं पाणी थोड्या-थोड्या अंतराने, थोड्या-थोड्या फरकाने आपण ते पाणी पिलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल की आपली स्किनसुद्धा ना एकदम तुकतुकीत राहील आणि हायड्रेटेड दिसेल. तर आता त्याच्या पुढची जी गोष्ट आहे ती हे आपले जे हात आपण काय करतो, आपण हात डायरेक्टली आपल्या चेहऱ्यावरती असं लावतो किंवा असा चेहऱ्यासारखा आपण पुसत असतो. तर तसं न करता, कारण चेहरा आपला एकदम सेन्सिटिव्ह असतो. त्याच्यामुळे ना चेहऱ्याला अजिबातसुद्धा कसलाही म्हणजे आपल्या हातावरती बॅक्टेरिया असतात, खूप सारे जर्म्स असतात आणि तेच आपण आपल्या चेहऱ्यावरती जर हात फिरवला तर ते आपल्या चेहऱ्यावरती लागतात आणि चेहऱ्याला खूप सारे प्रॉब्लेम्स होऊ शकतात.
आता चेहऱ्यावरती हात फिरवल्यानंतर किंवा सारखा हात लावल्यानंतर काय प्रॉब्लेम होतात, चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, ॲक्टिव्ह ॲक्नेसुद्धा असतात, ॲक्ने येतात, शिवाय पिंपल्स येतात. तर हे सगळे प्रॉब्लेम्स येत असतात. त्याच्यामुळे आपली स्किन खूप खराब होते. त्यामुळे सारखं ना चेहऱ्याला हात लावणं टाळायचं. चेहऱ्याला सारखा हात लावायचा जर असेल तर तुम्हाला हात स्वच्छ ठेवावा लागेल. जर तुमचा हात जर घाणेरडा असेल तर तुम्ही तसा हात तुमच्या चेहऱ्याला अजिबात लावू नका. आपण असं करतो का की लोणच्याच्या बरणीत हात घालायचा आणि नंतर आपण ते स्किनवरती आपला हात तसंच फिरवायचा. आपण तसं करत नाही ना. मग तसंच आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यायची. आपण आपला हात धुतल्यानंतरच आपण आपल्या स्किनला कोणताही तुम्ही प्रोडक्ट अप्लाय करत असाल किंवा मग असाही तुम्हाला नुसता हात फिरवायचा असेल तर हात आपला नेहमी स्वच्छ असावा. हात जर स्वच्छ असेल तर चेहरा आपला क्लिअर राहणार आहे. चेहऱ्यावरती कोणतेही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. मला सुद्धा खूप सारी सवय होती सारखी चेहऱ्यावरती सारखं असं आरशात बघ, सारखं असं स्किनवरती बघ, काय स्किनवरती प्रॉब्लेम आहे का, सारखं आरशात जाऊन बघ, मग सारखं असंच कर. हे अशा भरपूर सारे प्रॉब्लेम्स म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टींची सवय होती मला. पण मी खूप साऱ्या गोष्टी अवॉइड केलेल्या आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी म्हणजे कमी केलेल्या आहेत अशा की जेणेकरून माझ्या स्किनला प्रॉब्लेम होईल. तर मी अशा गोष्टी करणं टाळते जेणेकरून स्किनसुद्धा आपली चांगली राहते. आणि जर स्किन चांगली असेल आणि आपल्याला आता तर सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहायचं आहे, त्याच्यामुळे मग आपली स्किन तर चांगली दिसायलाच हवी ना. आपण जेव्हा आपली स्किन चांगली ठेवू शकतो तेव्हाच आपण दुसऱ्याला सल्ला देऊ शकतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे मग मी माझी स्किनवरती खरंच खूप म्हणजे असं वर्क करत असते सारखं. आणि मी कधीही घाणेरडा हात माझ्या स्किनवरती लावत नाही. जर तुम्हाला कुठे काही लागलं, ब्रेकआउट झालं, कुठे काय लागलं, पटकन आपण लगेच असा हात लावतो. हात न लावता पहिल्यांदा अगोदर आपण जर पाणी लावलं नंतरच आपण फिरवला ना हात तरीसुद्धा चालतं. पण डिरेक्टली तुम्ही लगेच हात असा चेहऱ्यावरती तुमच्या फिरवू नका. त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. बऱ्याच वेळा काय करतो ना आपण हात धुण्याचा खरंच खूप कंटाळा करतो आणि जेव्हा कधी आपल्याला स्किन केअर करायचं असतं ना त्यावेळेस आपण काय म्हणतो की हां मी मगाशीच हात धुतला, आता काय धुवायची गरज आहे, कशाला आता सारखं हात धुवायचा आहे, काय होतं त्याला अशी स्किन केअर केल्याने. पण तसं नाही, हात धुतल्यानंतरच तुम्ही स्किन केअर करा. तुम्ही जेव्हा पाहिलं आहे का की डॉक्टर जेव्हा एखादं ऑपरेशन करायला जातो त्यावेळेस बाकीचे जे सर्जन असतात ते आपापले हँड ग्लोव्ज घालून रेडी असतात. पण जेव्हा डॉक्टर्स ऑपरेशनला जातात त्यावेळेस बाकीचे जे सर्जन असतात तेव्हा त्यांच्या हातांमध्ये ते ग्लोव्ज घालतात. कारण ते स्वतः ते ग्लोव्ज घालत नाही. कारण हातावरती जे काही बॅक्टेरिया असतात, जर्म्स असतात, जर ते पेशंटच्या बॉडीमध्ये गेले तर पेशंटवरती गेला म्हणूनच समजा. तर तसंच असतं आपल्या स्किनचं. आपण आपला हात नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे. तर आता तुम्ही पाहिलंच असेल स्किन केअरच्या बाबतीत Instagram, Facebook ह्याच्यावरती ज्या सोशल साईट असतात त्याच्यावरती जे स्किन केअरचे प्रोडक्ट असतात, आपण काय करतो ते पाहिले की ते घेतो आणि ते वापरतो. पण ते वापरण्याच्या अगोदर आपण पॅच टेस्ट करायला पाहिजे. पॅच टेस्ट केल्याशिवाय आपण कोणताही प्रोडक्ट आपल्या स्किनवर वापरायचा नाही. स्किनवर जर वापरला तसंच तर खूप सारे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. कारण आम्ही जेव्हा तुम्हाला प्रोडक्ट आम्ही दाखवतो किंवा सांगतो त्यावेळेस ती पॅच टेस्ट केलेली असते आणि त्याच्यानंतरच आम्ही तुम्हाला दाखवत असतो. जर तुम्हाला तसंच दाखवलं तर प्रत्येकाचा स्किन टाईप वेगवेगळा असतो आणि त्याच्या स्किनला सूट होईल असं नाही. प्रत्येकाची स्किन वेगळी असते. त्याच्यामुळे प्रत्येकीच्या स्किन टाईपनुसारच तुम्ही प्रोडक्ट घेतले पाहिजे आणि ते वापरले पाहिजे. आणि वापरायच्या अगोदर पॅच टेस्ट ही नेहमी केलीच पाहिजे. पॅच टेस्ट करताना नेहमी तुम्ही इथं आपलं मनगट असतं ते इथं किंवा मग इथं जो आपला हा कोपरा असतो इथं किंवा मग आपल्या कानाच्या मागे इथं पॅच टेस्ट करायची. जर तुम्हाला ते सूट झालं तरच तुम्ही ते प्रोडक्ट वापरायचं. जर तुम्हाला चुरचुरलं किंवा काही आग झाली, जळजळ झाली तर ते प्रोडक्ट तुम्ही वापरायचं नाही. समजायचं की ते प्रोडक्ट तुम्हाला सूट होत नाही. त्यामुळे तशाच प्रकारचे प्रोडक्ट तुम्ही वापरायचे जे तुम्हाला सूट होतात. अशा प्रकारे जर तुम्ही तुमची स्किनची काळजी घेतली तर तुमची स्किनसुद्धा छान राहू शकते. आता सपोज जर तुम्हाला तुमच्या स्किनचा टाईप कळत नसेल किंवा स्किनवरती तुमच्या कोणते प्रोडक्ट वापरायचे, कसं वापरायचं, काय हे समजत नसेल तर तुम्ही डर्माटॉलॉजिस्टचा सल्ला घेऊ शकता. त्यांना विचारून तुम्ही तुमचं सनस्क्रीन SPF जे आहे ते तुम्ही चूज करू शकता, निवडू शकता. ते तुम्हाला सजेस्ट करतात, हे वापरा, ते वापरा. आपण आपल्या स्किनचे प्रॉब्लेम जे काय असतात ते त्यांना सांगितले तर ते पण आपल्याला तसा सल्ला देतात आणि तशा सल्ल्यानुसारच आपण आपलं स्किन केअर ठेवलं तर आपली स्किनसुद्धा छान राहू शकते. आणि भरपूर सारे सनस्क्रीन आहेत, महागाचे सुद्धा आहेत, स्वस्तातले सुद्धा आहेत. असं नाही की महागातलेच प्रोडक्ट वापरले तरच आपलं स्किन केअर किंवा छान होऊ शकतं. पण असं नाही, 200 रुपयाचं, 150 रुपयाचं प्रोडक्ट जरी असेल तरीसुद्धा स्किन केअर छान होऊ शकतं. फक्त ते आपल्या स्किनला मॅच झालं पाहिजे. जर ते मॅच झालं तर आपलं स्किन केअर हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं.
आता मी जे प्रोडक्ट वापरते ते काही इतके बी हायली काय म्हणतात त्याला, त्याची प्राईज नाही आहे, हायली प्राईज नाही आहे. मीडियम लोमधलेच माझे प्रोडक्ट असतात. जसे मी वापरते तेच मी तुम्हाला दाखवते आणि ते प्रोडक्ट खूप छान प्रकारे वर्क करतात. त्याच्यामुळे मग मी तुम्हाला ते सजेस्ट करत असते. तशाच प्रकारे जे कोणते डर्माटॉलॉजिस्ट असतात आणि त्यांच्याकडे तुम्ही जो सल्ला घेता ते पण तुम्हाला तुमच्या स्किनच्या टाईपनुसारच तुम्हाला सगळे प्रोडक्ट तुम्हाला देत असतात. त्याच्यामुळे तुम्ही ते वापरायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही. कारण तुम्हाला जर बाकीचे जे इन्फ्लुएन्सर असतात किंवा यूट्यूबर असतात किंवा कोणी तुम्हाला जर असं माहिती देणार असेल, सांगणार असेल, तर त्यांनी सांगितलेले प्रोडक्ट वापरून सुद्धा तुम्हाला जर फरक पडत नसेल तर तुम्ही डर्माटॉलॉजिस्टकडूनच सल्ला घेऊन तुमचं स्किन केअर सेट करू शकता. तर आता 10वी जी गोष्ट आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे, जी टीनेजर मुलींसाठी, बिगिनर्ससाठी किंवा वयस्कर ज्या बायका आहेत त्यांच्यासाठी आणि जास्तीत जास्त करून आहे ना कॉलेज गोईंग मुली असतात ना त्यांच्यासाठी खरंच खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या चेहऱ्यावरती जे पिंपल्स येतात ना ते फोडणं टाळायचं. कारण पिंपल्स जर फोडले ना तर खरंच खूप सारे प्रॉब्लेम्स होतात आणि मी खूप मुलींना पाहिलेलं आहे की त्यांच्या चेहऱ्यावरती भरपूर सारे पिंपल्स आहेत आणि त्या अशा ना नखाने ना पॉप आउट करतात आणि नखाने पॉप आउट केल्यामुळे काय होतं ना की त्याच्यामध्ये जे इन्फेक्शन असतं ना ते आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण पसरलं जातं आणि चेहऱ्यावरती इन्फेक्शन झालं ना की पूर्ण चेहऱ्यावरती पिंपल्स पसरायला सुरुवात होते आणि पिंपल्स आल्यामुळे ना खूप सारे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. जसं की ॲक्नेचा प्रॉब्लेम, ॲक्टिव्ह ॲक्ने तर कधीच फोडायचे नाहीत. ॲक्टिव्ह ॲक्ने फोडले ना की बाकी सगळीकडे ना खरंच खूप खूप त्रास होतो आपल्या चेहऱ्याला. सगळीकडे पिंपल्स पसरायला लागतात. त्याच्यामुळे ॲक्टिव्ह ॲक्ने कधीच फोडायचे नाही. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती काय बोलतात त्याला, स्कार्ससुद्धा होऊ शकतात. स्कार्स झाले ना तर भयानक चेहरा दिसतो. अजिबातसुद्धा चांगला चेहरा वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही पिंपल्स फोडणं कधीही टाळा. मला आठवतच नाहीत की माझ्या चेहऱ्यावरती मला पिंपल्स आलेत म्हणून. मला पिंपल्स कसला हा प्रकार माहीत पण नाही आणि आला पण नाही आहे. कारण मी कधी फोडलं बी नाही. मला कधी ते म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती आलंच नाही. मी खरं सांगते, माझ्या चेहऱ्यावरती कधीच पिंपल्स आले नाहीत. माझा चेहरा पहिल्यापासून असाच आहे आणि मी पहिलं स्किन केअर करत नव्हते तरीसुद्धा माझा चेहरा असाच होता आणि आत्ता मी स्किन केअर माझं रुटीन छान सेट केलं आहे तरीसुद्धा माझा चेहरा असाच छान आहे. त्याच्यामुळे मी माझ्या चेहऱ्याच्या बाबतीत खुश आहे की आणि नशीबवान समजते मी मला की मला पिंपल्स नाही आहेत किंवा मला ॲक्नेचा प्रॉब्लेम नाही आहे किंवा स्कार्स नाही आहे. स्कार्स तर खूप बेकार दिसतात आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेत जा. जसं की मी माझ्या स्किनची काळजी घेते. आपण जर स्किन केअर चांगलं फॉलो केलं तर आपली स्किनसुद्धा छान राहू शकते, छान दिसू शकते. त्याच्यामुळे स्किन केअर करणं खरंच खूप गरजेचं असतं. हां, तुम्ही अचानकच उठाल आणि मेकअप कराल किंवा स्क्रबिंग कराल तर नाही. अशा गोष्टी अचानक केल्या तर आणखीन जास्त चेहऱ्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं स्किन केअर सेट केलं पाहिजे. आठवड्याचं वेगळं स्किन केअर असतं, महिन्याचं वेगळं स्किन केअर असतं, डेली स्किन केअर वेगळं असतं. तर असे मी स्किन केअर जे असतात ना, डेली स्किन केअर, वीकली स्किन केअर, मंथली स्किन केअर ते माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. खूप सारे हेल्पफुल व्हिडिओ मी बनवत असते आणि बनवते देखील आणि खूप साऱ्या गृहिणी पण मला खूप छान प्रतिसाद देत आहे. पण आहे ना, अजूनसुद्धा माझे छानपैकी व्हिडिओ व्हायरल व्हावेत. ज्या कोणी गृहिणी मला बघतात, ज्या कोणी बिगिनर मुली बघतात किंवा कॉलेज गोईंग मुली बघतात, टीनेजर मुली बघतात, त्यांना माझं कळकळून विनंती आहे किंवा कळकळून सांगणी आहे की तुम्ही माझे व्हिडिओ भरपूर सारे शेअर करत जा. जेणेकरून आहे ना आपला चॅनल खूप मोठा होईल आणि आता सध्या तर मला खरंच खूप गरज आहे माझा चॅनल मोठा करण्याची आणि तुमच्याशिवाय ना हे काहीही शक्य नाही आहे. त्याच्यामुळे तुमची मला आता सध्या खरंच खूप गरज आहे. त्यामुळे तुम्ही असं तर आता सगळ्यात पुढची जी गोष्ट आहे ती खरंच खूप महत्त्वाची आहे. जी पुढची गोष्ट आहे नॉट बट लिस्ट पण शेड्यूल स्लीप. कारण शेड्यूल स्लीप ठेवणं खरंच खूप गरजेचं आहे. जर आपण आपली झोप वेळेवर घेतली तर आपल्या शरीरावरती जे होणारे परिणाम असतात ना ते सुद्धा टळतात आणि जर तुम्ही तुमच्या वेळेची झोपसुद्धा तुम्ही ठरवली पाहिजे. तुम्ही जर 10 वाजता झोपत असाल तर तुम्ही पहाटे 4, 4:30 किंवा 5 वाजता तर उठायलाच हवं आणि जर तुम्ही 11 वाजता झोपत असाल तर तुम्ही 5 वाजता हे उठलंच पाहिजे. 4:30 ते 5 हा ब्रह्ममुहूर्ताचा वेळ असतो. त्याच्यामुळे तुम्ही त्या टायमावरती उठलंच पाहिजे आणि आपल्या शरीरासाठी खरंच खूप चांगलं आहे. वेळेवर झोप घेणंसुद्धा चांगलं आहे. 11 ते 1:30 ते 2 हा टायमिंग आपल्या शरीरामध्ये खूप सारे जे म्हणजे खूप सारे बदल जे असतात ना ते घडवत असतात आणि जे आपले हार्मोनल्स चेंजेस होत असतात ना
ते सगळे ह्या वेळेमध्ये होत असतात. त्याच्यामुळे झोप वेळेवर घेणं खरंच खूप गरजेचं आहे. मला थोडासा उशीर होतो, 11-12 वाजतात, कारण एडिटिंग वगैरे करणं असतं, त्याच्यामुळे थोडासा वेळ होतो. तरी पण मी लवकर झोपण्याचा प्रयत्न करते, पण मला झोपच येत नाही लवकर, का काय माहिती, सवय लागलेली आहे ती. पण तरीसुद्धा मी प्रयत्न करते झोपण्याचा, आणि तुम्हीसुद्धा लवकर झोपण्याचा प्रयत्न करा आणि लवकर उठण्याचा सुद्धा प्रयत्न करा, कारण लवकर उठण्याचे सुद्धा भरपूर सारे फायदे आहेत. लवकर उठण्यामुळे आपण मेडिटेशन करू शकतो आणि खूप छान प्रकारे आपल्या शरीरामध्ये सुद्धा बदल होतात आणि आपण दिवसभरासाठी खूप छान प्रसन्न राहू शकतो. यासाठी वेळेवर झोप घेणं महत्त्वाचं आहे, वेळेवर उठणं महत्त्वाचं आहे आणि शरीरामध्ये आपल्याला जे पाहिजे ते घटक गेले पाहिजे. म्हणजे जेवणाद्वारे असेल तर ते घटक आपल्या शरीरामध्ये जाणं सुद्धा गरजेचं असतं. योग्य आहार घेणं गरजेचं असतं आणि स्किन केअरसुद्धा छान ठेवणं सुद्धा गरजेचं असतं. तर मी अशा भरपूर साऱ्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर मी 10 ही टिप ज्या सांगितल्या त्या तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतील असं मला वाटतंय. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत नक्की शेअर करा, कारण तुमच्या साथीची मला आता सध्या तरी खरंच खूप गरज आहे. आणि जर तुम्ही माझे व्हिडिओज बघितले, शेअर केले, तर आपण खूप खूप पुढे जाऊ शकतो आणि खूप काही गोष्टी करू शकतो. आणि मी खूप वेगवेगळे कंटेंटसुद्धा तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील, तशा प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येत जाईल. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.